चिदंबर नमस्तेस्तु चिंतितार्थप्रदायिने औदुंबर सदा वासा चिदंबर नमोस्तु ते. सर्व साधक बंधूंना, आत्मज्योतींना साष्टांग प्रणाम करता माझ्या सद्गुरू श्री चंद्रकुमारजीच्या दिव्य चरणारविंदात साष्टांग प्रणाम करून आज आपण राजाराम महाराजजींचा अभंग मराठीत पाहूया. काय म्हणतात राजारामजी महाराज या अभंगात की कशा प्रकारे मी तुला आळवू रे बाबा चिदंबरा, कोणत्या तोंडाने मी तुला आळवू. ह्याला काही माहीत नाही आहे, सत्वगुण माहीत नाही आहे, शुद्ध कर्म केलेले नाही आहे. तुझं भजन पूजन करताना सुद्धा इथे काहीतरी कामना धरून करतोय मी. मला हे हवंय, मला ते हवंय, पैसा हवाय, अडका हवंय, मान सन्मान हवाय, लोकांनी माझ्या गळ्यात हार घातलं पाहिजे, ह्या सगळ्या दांभिक इच्छा ठेवून मी वरून भक्ती करतोय असं दाखवतोय तुला. मग कोणत्या दृष्टीने तू माझ्यावरती कृपा करशील? तुला माहीत आहे माझ्या मनात काय चालू आहे. म्हणजे इथे राजारामजी महाराज जे शुद्ध सत्व स्वामींचे परावतारी आहेत, पण आपल्यासाठी त्यांनी ही मेहरबानी केलेली आहे. काय मेहरबानी केली आहे की आमच्या वतीने हे सगळं बोलतायत ते. आपण हे गृहीत धरू नये इथे की राजारामजी महाराज असं कसं बोलतात, मी दुराचारी आहे, मी पापी आहे. ते म्हणतात साधक अवस्थेत असलेला साधक हा, कारण त्यांनी संपूर्णपणे परमार्थात ही पायरी ठेवलेली नाही आहे आणि प्रपंचात सोडलेलं नाही आहे. मग तो काय करतोय की तळ्यात मळ्यात जसं असतो आपण, थोडा वेळ भजन पूजनात खूप आनंद होतो, मग तिथून बाहेर आलो की प्रपंचाची चिंता आपल्याला लागून आपल्या पाठला करायला लागते. मग अशा अवस्थेत जेव्हा असतो आपण, त्यावेळी ही गोष्ट आपल्या काय असतं की आपण जे काय करतो आहोत, आपल्याला असं वाटत आहे, भ्रम आहे आपलं की मी भक्ती करतोय, मी भजन पूजन करतोय, मी दानधर्म करतोय, पण या संकल्पाच्या मागे सर्व संकल्प सकाम बुद्धीने केलेली आहे. माझा फायदा झाला पाहिजे, प्रपंच माझा सुंदर नीटनेटका झाला पाहिजे, मला ॲडमिशन मिळालं पाहिजे, माझी नोकरी चांगली झाली पाहिजे, या सकाम बुद्धीने केलेले काहीही गोष्ट परमात्म्याला चिदंबराला ते पोचणारच नाही आहे कधी. असं या अभंगाचा काय आहे उद्देश आहे. खरा उद्देश काय आहे तो निजसार म्हणजे काय आहे अभंगाचा हे आहे. काय म्हणतात राजारामजी महाराज, आपण सर्वांनी मिळून पाहूया. नाही माझ्या अंगी शुद्ध सत्वगुण, न घडे भाषण प्रियजनी, ऐसा दुराचारी आलो मी जन्मासी, बोल तुझसी ठेवू काय, कैसी चिदंबरा करुणा येईल तुझ, दांभिक निर्लज्ज बोलत असे, चिदंबरा दास लाजो नियामनी, कान कोंडाजनी आला असे. नाही माझ्या अंगी शुद्ध सत्वगुण, हा देह त्रिगुणात आलेल्यावरती, साकार रूप घेऊन आल्यावरती त्रिगुणांनी भरलेला आहे. कोणते कोणते गुण आहेत ते? सत्व, रज, तम. तमोगुण म्हणजे काय आहे? आलस, भय, निद्रा हे तमोगुण प्रधान आहे. जे चिडचिड राक्षसी प्रवृत्ती असते ते तमोगुणाचं आहे. रजोगुण जे आहे ते कार्यनिरत असलेले, नेहमी काम करणारा, बडबड करणारा, हा जो आहे रजोगुणी प्रवृत्ती आहे. तिथून वरती गेलो आपण तर अगदी खालचा गुण तमोगुण आहे आणि मधला रजोगुण आहे, त्याच्यावरती आहे सत्वगुण. सत्वगुण म्हणजे जे दैवी संपत्तीने भरलेले आहे. देवाचे भजन पूजन करणे, कीर्तन करणे, ग्रंथ वाचन करणे, दानधर्म करणे, पुण्य करणे, आपलं व्रत वैकल्प्य करणे, तीर्थयात्रा करणे, हे सत्वगुणात येतो. पण ह्या तिन्ही गुणामध्ये परमात्मा नाही आहे. तिन्ही गुण ओलांडून गेलो आपण, जेव्हा हा देह मी नव्हे, मन मी नव्हे आणि बुद्धी मी नव्हे, तिन्ही गुण ओलांडून आपण बाहेर जाणार, तेव्हा काय होणार आहे? शुद्ध सत्वगुण. शुद्ध सत्वगुण म्हणजे काय आहे? ते परब्रह्म वस्तू आहे शुद्ध सत्वगुण. म्हणून नाही माझ्या अंगी शुद्ध सत्वगुण, माझ्या अंगी सत्वगुण, शुद्ध सत्वगुण अजून बांधलेलंच नाहीये. मी बोलतोय खरा, जे काय आहे भजन करतोय, कीर्तन करतोय, पण त्याच्यात शुद्ध भाव नाही आहे. कारण शुद्ध भाव असल्याशिवाय भक्ती उमजणारच नाहीये. चिदंबरा कळायला आपल्याला या तिन्ही गुणाच्या पलीकडे जावं लागेल. मनबुद्धीच्या पलीकडे, मनाच्या पलीकडे आहे चिदंबरा.
ते परब्रह्म वस्तू जे अगोचर आहे ते मनाच्या पलीकडे आहे. मनातून शब्दातून आपण त्यांना ओळखू शकत नाही. साकार सगुण रूपात स्वामी गुंढीधर असताना ते त्यांचा अवतार घेतलेला साकार सगुण अवतार आहे. सगुण गुणासहित अगदी आपल्याला भ्रमित केलं स्वामींनी की मी गरीब ब्राह्मण आहे आणि त्याचा सोंग धरला, गरीब ब्राह्मणाचा सोंग धरला आणि आपण सगळे भुलून त्याच्या भुलूंमध्ये भुलभुलैयामध्ये फसून गेलो. मायाचा एक पडदा टाकून दिला स्वामींनी, माझ्याकडे काही नाही आहे, मी ईश्वराला प्रार्थना करून तुम्हाला देतो. आणि आपण सगळे म्हणाले याच्याकडे काहीच नाही आहे, चमत्कार करतो आणि काहीतरी मातीचं सोनं करून देतो आपल्याला. पण तो परब्रह्म वस्तू, साक्षात परब्रह्म वस्तू अवतार घेऊन आपल्या डोळ्यासमोर जरी आला तर आपण त्याला ओळखू शकले नाही. कारण शुद्ध सत्वगुण माझ्या अंगी नाही आहे. ते ओळखण्यासाठी शुद्ध सत्वगुण पाहिजे आपल्याला. निर्गुण निराकार आहे, सगुण साकारमध्ये आला आहे, हे ओळखण्यासाठी आपल्याकडे शुद्ध सत्वगुण अंगी बांधलं पाहिजे. म्हणजे निष्काम कर्म, अपेक्षा रहित, फलापेक्षा रहित काम करणे. म्हणून न घडे भाषण प्रियजनी. प्रियजनांमध्ये जे भगवंताला आवडणारे लोक आहेत, भक्तजन आहे, त्यांच्यासोबत माझं भाषण मधुर व्यवहार होतच नाही. का बरं? माझ्या अंगी ते बांधलंच नाही आहे गुण. आयदर तमोगुणी असतो, नाहीतर तो मी रजोगुणी असतो. मग भांडण तंटा करणे, क्लेश करणे, जळकुटेपणा करणे आणि मला हवंय लोभ धरणे, हे सगळं या गुणांमध्ये बसतो. म्हणून सत्वगुणाला सुद्धा मी गेलं नाही आहे, सात्विक गुणाला सुद्धा गेलेलो नाही आहे. तर शुद्ध सात्विक गुण तर अति दूर झालं. ऐसा दुराचारी आलो मी जन्मासी, बोल तुझसी ठेवू काय. मी दुराचारी आहे स्वामी चिदंबरा, जन्माला येऊन मी दुराचारी आहे. जन्माला आपण कशासाठी येतोय? जे कर्म केलेले होते त्याचे फळ भोगण्यासाठी परत या जन्माला येतो, गर्भवास होतो आपला. मग बोल तुझसे ठेवू काय. कसं बोलू मी तुला? कशी संवाद घालू तुझ्याशी? काही गुण नाहीये माझ्या अंगी. तर म्हणतात कैसी चिदंबरा करुणा येईल तुझं, दांभिक निर्लज्ज बोलत असे. मी दांभिक आहे, मी करतोय भक्ती म्हणून सर्वांना दाखवतोय, पण ती अतिशय दाखवण्यासाठी करतोय म्हणून त्याला दांभिक म्हटलेलं आहे. दांभिक म्हणजे काय? या हातात दिलेलं या हाताला कळता कामा नये. म्हणजे मी दिलेलं दान धर्म पुण्य जे काय करतोय, व्रत वैकल्प दुसऱ्याला कळता कामा नये. पण आपण काय करणार? नाही, मंदिरात आम्ही मुकुट दिलंय चिदंबराला, सगळ्यांना दिसलं पाहिजे. का बरं दिसलं पाहिजे सगळ्यांना? मला आणि चिदंबराशिवाय दुसऱ्या कुणाला कळता कामा नये. म्हणून हा कोणत्या गुणात बसतो? रजोगुणात बसतो. आणि सकाम बुद्धीने केलेला पुण्य व्यवहार आहे की सगळं लोकांना दिसलं पाहिजे की मी दान दिलेला आहे. अन्नदानासाठी मी 20,000 दिलेलं आहे, ते व्हॉट्सअपमध्ये सगळ्यांना कळलं पाहिजे. मग हा कसली भक्ती झाली? ही दांभिक भक्ती झाली. दांभिक आहे मी, निर्लज्ज आहे, लाजच नाही आहे मला, असं म्हणतायत राजारामजी महाराज. का? मला म्हणजे मनाला. कारण मन हे दांभिक आणि निर्लज्जपणा दाखवतोय आणि वरून आपण लोकांना असं दाखवतोय की मी खूप सात्विक माणूस आहे म्हणून. कुठून येईल ते सात्विक? पण जेव्हापर्यंत मनात एवढं कामनाच्या बुद्धी वासना आहेत की मला हे हवंय, मला हे हवंय, लोकांनी मला ओळखलं पाहिजे. मग चिदंबरा तुला करुणा तरी कसं येईल रे बाबा माझ्यावरती? येईल का? आपणच विचार करावा. आपण असं दांभिकपणा केला तर देवाला ते रुजू होणार आहे का? स्टॅम्पेट होणार आहे का तिथे? सील लागणार आहे का आमचा भक्तीचा तिथे? कधी लागणार आहे तो भक्तीचा सिक्का? जेव्हा ते दांभिकपणा नसणार आहे. शुद्ध सात्विक भाव तरी उमटलं पाहिजे आधी. मी जे काम करतोय ते कोणासाठी करतोय, कशासाठी करतोय हे मला कळलंच नाही उद्देश, तर काय होणार आहे? ती भक्ती दांभिक भक्तीमध्ये गिनती होणार आहे त्याची. चिदंबरा दास लाजोनिया मनी, कान कोंडा जनी आला असे. मनी मला लाज वाटते, माझी स्वतःची लाज वाटते. म्हणजे इथे काय होतोय? पश्चाताप भावना हे होतोय, पश्चाताप भावना उमलतंय त्यांच्यात की मी दुराचारी आहे, मी पापी आहे, अज्ञानी आहे. आपण कधीतरी असं स्वतःला म्हटलेलं आहे का? आपण नेहमी बोट दुसऱ्या तिसऱ्यांना समोरच्या व्यक्तीला दाखवतो, पण मी दुराचारी आहे देवा, मी अज्ञानी आहे, मी अगाध पापी आहे. पापी म्हणजे इथे दुसऱ्या कोणाला शिव्या घालण्यावरती पाप नाही आहे. पाप म्हणजे कोणतं? मी तुला विसरून
जगात भुलून गेलो, प्रपंच माझा आहे समजून, प्रपंच माझा आहे मी करतोय, हे कर्तृत्व भाव जे धरलेला आहे ते पापाचरण आहे. पृथ्वी कुणाची? देवाची. पाणी कुणाचा? चिदंबराचा. पंचमहाभूत तत्व कुणाचा? स्वामीचा. हा देह कुणाचा? स्वामीचा. हा घर घर दिलेला आहे स्वामीनी, त्याच्यात काय करतो आपण? भाड्याने राहतोय. आणि हे भाड्याचं घर सोडून एक दिवस आपल्याला जायचंच आहे. मग माझं माझं काय आहे इथे? देह माझा आहे का? नाही. मन त्यांनी दिलेलं आहे वापरायला, बुद्धी दिलेली वापरायला, तर ते सगळं वापरून मी करतोय, मला चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली, हे मला लाख पगार मिळतोय. लाख पगार मिळण्यासाठी बुद्धी कोणी दिली आहे तिथे तुला? तुझ्या आईबाबांनी बुद्धी दिली आहे का? नाही. ते चिदंबरांनी बुद्धी दिली आहे म्हणून ते लाख पगाराची नोकरी तुझ्या हातात लाख रुपये येतोय. गाडी घेतली मी, कुणाच्या कृपेने घेतली रे बाबा? त्याला विसरून जाऊन आपण सगळं हे जे आचरण करतोय त्याला पापाचरण म्हणतो. जेव्हा माझं मन बाहेर जाऊन इंद्रियांसकट वस्तू विषय भोगमध्ये पडून जातो आणि जग करता धरता इथे बसलेला आहे कुटस्थ चैतन्य, त्याला विसरून जातो त्या चिदंबराला, तेव्हा आपलं पापाचरण घडतं. म्हणून म्हणतो महाराज म्हणतात, मी मनी लाजून गेलोय, चूर होऊन गेलोय मी, की मला स्वतःची लाज वाटते की मी एवढे दिवस माझ्याबद्दल स्वतःबद्दल कर्तृत्व भाव धरून मी मिरवत होतो मला स्वतःला. कान कोंडा जनी आला असे, आता तोंड लपून जनामध्ये मला फिरवू लागतोय मला. कारण लाज वाटते मला. मी केलेल्या पापाबद्दल मी विचार केलं की मला लाज वाटते. म्हणजे इथे पश्चातापाची भावना आली पाहिजे, जाणीव झाला पाहिजे पश्चाताप, की मी असं दुराचारी हे पापाचरण केलेलं आहे. तेव्हा जाऊन कुठे भक्ती होण्याचा एक पायरीवरती आपण पुढे जाणार आहोत. पश्चाताप आणि अनुताप झाल्याशिवाय भक्ती आपल्याकडून होणारच नाहीये. आणि होणार आहे असं मी स्वतः सांगत असेल तर ती भक्ती नव्हे. कारण भक्ती दुसऱ्यांनी ओळखलं पाहिजे आपल्यात भक्ती आहे म्हणून. आपणच स्वतः सांगून मिरवायचे नाही की मी भक्ती करतोय, मी सत्संगाला जातो, मी एवढं कीर्तन करतो आणि हे करतो आणि ते करतो. ते मिरवणे म्हणजे दांभिक भक्तीच्या गिनतीमध्ये येणार आहे. असं सांगून आपण सर्वांनी मिळून राजाराम महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया की सात्विक गुण, रजोगुण आणि तमोगुण खाली बसून आपल्यातलं तो सात्विक गुण जे आहे त्याचं संवर्धन व्हावं. अधिकाधिक सात्विक गुण संवर्धन व्हावं, पश्चाताप व्हावं, अनुताप व्हावं आणि आपल्याला या जन्मी स्वामींच्या चरणी नतमस्तक होण्याचा प्रयत्न करूया असं सांगून अभंग पुष्प राजाराम महाराजांच्या चरणी अर्पून लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु. जय चिदंबरा.